स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण ना हरभऱ्याची घरगुती भाजी बनवणार आहोत। तर हे बघा, ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। तर हे कशी साफ करायची, तर हे बघा असे फक्त याचे घ्यायचे, कोळे कोळे पानं आहे ते घ्यायचे, अशी काडी काढून टाकायची अशी। ही भाजी फक्त हिवाळ्यामध्येच मिळते, अशी भाजी निवडून घ्यायची सर्व। आणि निवडल्यानंतर ती ना अशी ताटामध्ये अशी झटकून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये काही आळ्या वगैरे असते बारीक बारीक, तर त्या खाली पडतात वगैरे। आणि ही भाजी हिवाळ्यामध्येच मिळते, त्यामुळे दोन प्रकारे भाजी करता येते, सुक्की करता येते आणि गरगटी अशी करता येते। तर मी त्यासाठी काय साहित्य घेतले, ही भाजी घेतली 200 ग्रॅम। याला आंब पण असते। आणि हे बघा, एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, शेंगदाणे घेतले अर्धी वाटी। ही हरभऱ्याची डाळ 15 मिनिटं भिजत ठेवली, शेंगदाणे हरभऱ्याची डाळ हे बघा अशी करून घेतली। आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 10-12, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7-8, एक चमचा जिरे घेतले, मीठ घेतले चवीनुसार, आणि 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले। आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया। ही भाजी जर मळ्यातून आणलेली असेल ना, तर ही भाजी धुवायची नाही, कारण याला आंबटपणा असतं। आणि ही जर भाजी तुम्ही बाजारातून विकत आणली तर त्याच्यावर धूळ माती डस्ट बसते ना, त्यामुळे ही भाजी धुवून घ्यायची। मळ्यातून आणली असेल तर नाही धुवायची, कारण त्याला आंब असते, त्याने चव फार छान येते। ही हिवाळ्यामध्येच ही भाजी मिळते। आम्ही अशी भाजी मळ्यातून आणून, मळ्यात हरभरे लावले की आणून अशी भाजी आम्ही हे करतो, वाळवून घेतो, आणि नंतर ती वर्षभर जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा ती भाजी वापरतो। अशी भाजी कुकरमध्ये मी शिजवून घेते, 4 शिट्ट्या देऊ। कुकरमध्ये भाजी घेतली, आता त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे टाकून घेते, आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते शिजण्यासाठी, 2 वाट्या। याला 4 शिट्ट्या देऊन घेते। कुकरमध्ये भाजी ठेवली, 4 शिट्ट्या करून घेते, कारण याला शिजायला थोडा वेळ लागतो या भाजीला। भाजी शिजते ना, तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ, याचा आपण ठेचा करून घेऊया। झालंय बघा ठेचा करून। आता कुकरच्या शिट्ट्या होऊ देते। झाले बघा कुकरच्या 4 शिट्ट्या। कुकर उघडून घ्यायचा आता। भाजी शिजली छान। आता ती अशी स्मॅश करून घ्यायची, अशी घोटून घ्यायची अशी चमच्याने। घोटून घेतली। आता याच्यामध्ये ना हे बेसन पीठ आहे ना टाकून घ्यायचं याच्यामध्ये, आणि चांगलं असं घोटून घ्यायचं, याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं। गिठोळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या, गिठोळ्या होऊन नाही द्यायच्या याच्यामध्ये। मी आधी पण तुम्हाला हरभऱ्याची एक सुकी भाजी दाखवलेली, गरगटी दाखवलेली, म्हणजे डाळ वगैरे तशीच दाखवलेली, तेव्हा अशी झाली। आता थोडं पाणी टाकून घेते। तर गॅसवरती कढई ठेवली, याला फोडणी देऊन घ्यायला, तेव्हा अशी शिजली। गॅसवरती कढई ठेवली, याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। आता अर्धा चमचा जिरे टाकून घेते, अर्धा चमचा मोहरी टाकून घेते। ते चांगले फुलले की त्याच्यामध्ये 1/4 चमचा हिंग टाकून घेते।
हिंग टाकल्यानंतर आपण हे वाटलेलं हळद अर्धा तेलामध्ये परतून घ्यायचं. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, गरमागरम भाताबरोबर खूप सुरेख लागते. आता याच्यामध्ये शिजलेली भाजी याच्यामध्ये ओतून घ्यायची. आता याला चांगली दणदणून एकदम एक उकळी येऊ द्यायची चांगली. ते बेसन पीठ पण त्याच्यामध्ये चांगलं शिजलं पाहिजे. रेडी बघा हरभऱ्याची गरगटी भाजी. आता सर्व करून दाखवते तुम्हाला. रेडी आपली हरभऱ्याची गरगटी भाजी. हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकून ही तुम्ही भात भाकरी गरम गरम भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.